नमस्कार, मी नम्रता वागळे. महाराष्ट्र नेक्स्ट या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यातील अपूर्ण 57 सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि कालवे प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात 8 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. जलसंपदा विभागातही अतिशय महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि जवळपास त्या ठिकाणी 40 प्रकल्प आणि 100 कॅनॉल्स हे पूर्ण करण्याकरता आपण 15,000 कोटी रुपये हे नाबार्डच्या माध्यमातून दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्याकरता मान्यता दिली आहे. जे प्रकल्प आपण घेतलेले आहेत हे सगळे असे प्रकल्प आहेत की जे पुढच्या 1 ते 2 वर्षात पूर्ण होऊ शकतात, ज्यांचं अंतिम टप्प्याचं काम बाकी आहे. आणि हे सगळे कॅनॉल्स आहेत की ज्याची एफिशियन्सी संपलेली आहे, त्याला नव्याने लाईनिंग करण्यात येणार असून आणि त्याचं अद्ययावतीकरण आपण करणार आहोत. हे जे काही आपण जे प्रकल्प पूर्ण करणार आहोत याच्यामुळे 3.5 लाख हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी सिंचनाखाली येईल आणि जवळपास या कॅनल्समुळे 4.5 लाख एकर, तिकडे 3.5 लाख हेक्टर नाही, 3.5 लाख एकर आणि इकडे 4.5 लाख एकर, अशी 8 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येईल. अशा प्रकारच्या या प्रकल्पाला आज मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यात 70,000हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. यातील 20,000 पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात सेवा प्रवेश नियमावली सुधारणेबाबत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. या भरती प्रक्रियेत पारदर्शकतेला प्राधान्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. या ऐतिहासिक प्रसंगी श्रीमती सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी, युवक आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्याच्या प्रगतीसाठी पारदर्शक, संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलं. दावोसच्या माध्यमातून नाशिकसाठी 13,000 कोटींची गुंतवणूक येणार असून यामुळे मोठी रोजगार निर्मिती होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. ऑटोमोबाईल क्षेत्रात देशातील प्रमुख शहरांपैकी एक म्हणून नाशिकची ओळख अधिक ठळक होत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमध्ये ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत बांधकाम आणि विस्तारीकरणाचं भूमिपूजन नुकतंच पार पडलं. मुंबई शहर जिल्ह्यासाठी 813 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून वेगवेगळ्या योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी विविध निर्णयांची माहिती दिली. मुंबईतील सर्व महत्त्वाची प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईत महिलांसाठी पिंक टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसंच ड्रग्ज फ्री मुंबईसाठी प्रयत्न करण्यात येतील असंही शिंदे यांनी सांगितलं. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 ही मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू होणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA त्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. ही मार्गिका 24.45 किलोमीटर लांबीची असून यावर 17 स्टेशन्स असणार आहेत. ही मेट्रो 2 टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा हा कापूरबावडी ते धामणकर नाका असा असेल. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 यामध्ये कापूरबावडी, बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूर फाटा, धामणकर नाका, भिवंडी, गोपालनगर, टेमघर, राजनोली गाव, गोवेगाव MIDC, कोनगाव, दुर्गाडी किल्ला, सहजानंद चौक, कल्याण रेल्वे स्थानक, कल्याण APMC अशी स्थानकं असतील. राज्यातील कर्करोग, हृदयरोग, मेंदूचे विकार असणाऱ्या लाखो रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे. या रुग्णांसाठी आरोग्य विभागाकडून पॅलिएटिव्ह केअर सेंटर राज्यभरात सुरू करण्यात येणार आहेत. या रोगांवर प्रभावी वेदनाशामक औषध मॉर्फिन आता थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध होणार आहे. पॅलिएटिव्ह केअर सेंटरला अत्यावश्यक आरोग्य सेवा म्हणून सरकारने मान्यता दिली आहे. सरकारी निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयं, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयं, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरातील आरोग्य केंद्रातही ही सेवा आता अनिवार्य करण्यात आली आहे. याचं महाराष्ट्र नेक्स्ट या आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. बातम्यांचा ओघ पुढारी न्यूजवर सुरूच राहील.